सध्या लहान मुलांमध्ये वाढत्या मोबाईलचा वापर चिंतेचा विषय बनत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध आहे त्यांचा शिकण्याच्या क्षमतेवर आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत आहे, असे उद्गार मविप्र समाज संस्थेच्या जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथील उपक्रमशील शिक्षिका साधना पेलमाले यांनी काढले. त्या वनारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित माता पालक मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या वंदना डमाळे तर प्रमुख अतिथी म्हणून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा उपसरपंच दत्तूभाऊ भेरे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर घोलप, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत ठाकरे, उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, बबन डमाळे, ग्रामसेविका अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. आणि त्यावेळेस म्हणजे अशी सिच्युएशन म्हणजे आपले जे पती आहे तिकडे तर तंजावरच्या मोहिमेवरती आहे शहाजी राजे, मी इकडे शिवनेरीला आहे, मी काहीतरी स्वराज्याची निर्मिती मनात अशी वेगवेगळे, त्याच्यात लखुजी जाधवांची भर दरबारामध्ये म्हणजे एखाद्या मुलीच्या बापाची भर दरबारामध्ये हत्या केलेली आहे, म्हणजे त्या स्त्रीला दुःख किती. त्या राजमाता जिजाऊ ज्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, त्यांच्या मनात दुःख किती दुःख. आणि अशा क्षणामध्ये पोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मग त्यांच्या मनात काय काय विचार येत असतील हे विचार. मी माझी 1-1.5 मिनिटाची एकांकिका आहे, मला तुम्हाला सगळ्यांना बघून ती एकांकिका सादर करावीशी वाटली, कारण मी डायरेक्टली माझ्या भाषणाला सुरुवात करणार होते, परंतु मी तुमच्यासाठी ती एकांकिका सादर करते. सावित्रीची एकांकिका नक्की एखाद्या कार्यक्रमात जमदडे सर, मोठा कार्यक्रम किंवा काही कुठलाही असो गावाचा, पुढच्या वेळेस मी नक्की तुमच्यासाठी ती एकांकिका सादर करणार. स्त्री ही क्षणाची पत्नी, स्त्री ही क्षणाची पत्नी तर जन्माची माता, म्हणूनच तुम्ही मला शहाजी राजांची पत्नी नव्हे म्हणून तर राजा शिवछत्रपती यांची आई म्हणून ओळखता. लखुजी जाधवाच्या घरी जन्माला येऊन नावाने राजे, पण मोगलांच्या दारी जहागिरी करणाऱ्या क्षत्रियाशी लग्न गाठ पडली. हिंदूंची मंदिरे पाडताना आया बहिणींच्या अब्रूची धिंडवडे होताना मी यांना विचारायची, का हो तुम्हाला तुमच्या स्वराज्याची स्वप्न पडत नाहीत का. ते म्हणत, हो पडतात ना, पण मध्येच दचकून जाग येते. आणि आई जगदंबेने कृपा केली, ती माझ्या पोटी क्षत्रिय कुलवतंसो गो ब्राह्मण प्रतिपालस्य छत्रपती शिवरायांचा म्हणजे माझ्या शिवबाचा जन्म माझ्या पोटी झाला आणि ही माता आज धन्य धन्य झाली. अरे शिवबा तुझ्या जन्माच्या वेळीस मला डोहाळे लागले ते दुर्ग जिंकण्याचे रे, दुर्ग जिंकण्याचे. तू प्रत्येक लढाई लढत होता, प्रत्येक लढाईत तुझा पुनर्जन्म होत होता रे, पुनर्जन्म होत होता. या महाराष्ट्राने, या भारताने, या सगळ्यांनी प्रभू रामचंद्रानंतर राज्याभिषेक पाहिला असेल तो फक्त आणि फक्त माझ्या शिवबाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. आज शिवबा तुझ्या कर्तृत्वाने तुझी माता राजमाता जिजाऊ धन्य झाली. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.